फाफडा म्हटलं की तारक मेहता का उलटा चष्मामधला फाफडा जिलेबी प्रेमी जेठालाल आठवल्याशिवाय राहणार नाही। आज अगदी सोप्या पद्धतीने योग्य प्रमाण आणि काही परफेक्ट ट्रिक्स वापरून बाजारसारखा फाफडा आणि संभारो बनवूया। मी अंजली टेस्टी मेनू मध्ये स्वागत करते। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी बेसन चाळून घ्यायचं आहे। विकतचं बेसन वापरत आहे, त्याने एकदम छान रिझल्ट मिळतो। पॅकेटचं जे बेसन राहतं एकदम बारीक दळलेलं राहतं, त्याने जो फाफडा आहे तो एकदम छान तयार होतो। पण जाड इथे बेसन वापरायचं नाही, तर त्यामध्ये थोडंसं ओवा टाकायचा आणि ओवा हाताने छान व्यवस्थित क्रश करून टाकायचा। फ्लेवर आणखी छान येतो। नंतर त्यामध्ये मी हिंग टाकला आहे आणि 2 चमचे इथे तेल टाकलेलं आहे। मिश्रणात टाकायला एक लिक्विड बनवून घेऊ। त्यासाठी इथे पापड खार लागणार आहे आणि हा इझिली मार्केटमध्ये किंवा ऑनलाईनही बोलवू शकता आणि हा वजनाला एकदम हलका राहतो। सोड्यापेक्षा याने रिझल्ट छान येतो आणि हा पापडामध्ये वगैरे हा पापड खार वापरतात। आता इथे पापड खार आपल्याला 1/4 टीस्पून घ्यायचा आहे। हे प्रमाण आहे ते एकदम व्यवस्थित आहे, यामुळे फाफडा एकदम क्रिस्पी तयार होतो। त्यानंतर त्यामध्ये 1/4 टीस्पूनच आपल्याला मीठ टाकायचं आहे। 2 टेबलस्पून पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर जे मीठ आहे आणि जो पापड खार आपण यामध्ये टाकला आहे ते दोन्ही पण छान पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे, इतकं आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे प्रमाण वापरून आणि या पद्धतीने जर तुम्ही फाफडा बनवला तर फाफडा तुमचा एकदम परफेक्टच तयार होईल। हे तयार झालेलं मिश्रण बेसनमध्ये टाकून घेऊया। हाताने आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जो आपण पापड खार वापरला आहे त्याऐवजी तुम्ही सोडा पण वापरू शकता, पण सोड्याने इतका चांगला रिझल्ट येत नाही फाफड्याला। पापड खारनी एकदम छान रिझल्ट येतो। पापड खारही किराण्याच्या दुकानामध्ये सहज मिळून जातो आणि बेसनही इथे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे। त्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि परत आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। आणि तसंही बेसन भिजवायला जास्त पाणी लागत नाही, तर त्यासाठी पाणी टाकताना अगदी थोडं पाणी टाकायचं आणि एक घट्टसर आपला गोळा आपल्याला त्याचा मळून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला याला 5 ते 10 मिनटं व्यवस्थित त्याला परत मळून घ्यायचं आहे, थोडं तेल लावून। गोळा मळल्याने त्यामध्ये एक चिकटावा येईल आणि फाफडा बनवताना आपल्याला तो सहज बनवता येईल। त्यासाठी याला इथे मळून घेणं आवश्यक आहे। या पद्धतीने चिकटावा आला पाहिजे आणि इथे बेसनही आपलं व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे। तुम्हाला जेवढा लांब फाफडा बनवायचा त्यानुसार इथे तुम्हाला गोळे बनवून घ्यायचे आहे आणि थोडेसे लंब आकारामध्ये गोळे बनवायचे आहे, म्हणजे फाफडा बनवताना आपल्याला सहज तो बनवता येईल। या पद्धतीने आपल्याला सर्व गोळे बनवून घ्यायचे आहे आणि गोळे बनवल्यानंतर त्याला कपड्याने झाकून ठेवायचे। ते कोरडे नाही झाले पाहिजे, नाहीतर फाफडा बनवताना आपल्याला व्यवस्थित तो बनवता नाही येईल। त्यानंतर मी जो चॉपिंग बोर्ड आहे त्याला स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलं आणि यावरच आपल्याला फाफडा बनवायचा आहे। स्टीलच्या ताटावर तो व्यवस्थित बनवला जात नाही आणि जो आपला हाताचा उंच वटा राहतो त्याने आपल्याला फाफडा पसरवायचा आहे। या पद्धतीने आपल्याला असा फाफडा पसरवून घ्यायचा आहे आणि जो धारदार चाकू राहतो त्याने आपल्याला काढायचा आहे आणि चाकूनी काढताना मध्ये चाकू थांबवायचा नाही, पूर्ण लगेचच आपल्याला फाफडा इथे काढून घ्यायचा आहे। बघा इतका सुंदर इथे फाफडा तयार होतो आणि इतका पातळ तयार होतो। आता याच पद्धतीने मी आणखी तुम्हाला एक करून दाखवते। हा फाफडा आपल्याला लांबवायचा आहे आणि लांबवतानाही मध्ये हात नाही थांबवायचा, पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला तो तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चाकूने आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता याच पद्धतीने सर्व फाफडे आपण तयार करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला फाफडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। तर तेलही आपल्याला अति इथे गरम नको आणि खूप थंडही नको, मीडियम आपल्याला इथे तेल गरम पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये सगळे फाफडे टाकून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत हे फाफडे आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। व्यवस्थित झाल्यानंतर फाफडा काढून घेऊया आणि हो, फाफडा इतका खमंग आणि क्रिस्पी झाला आहे की जेठालाल असता तर प्लेट घेऊन थेट किचनमध्ये आला असता। इतका हा सुंदर इथे फाफडा तयार झालेला आहे। क्रिस्पी फाफडा म्हटलं की त्यासोबत संभारो आलाच। कच्च्या पपईचा हा चटपटीत संभारो फाफड्याची चव अजून वाढवतो। त्यासाठी पपई लागणार आहे आणि कच्ची पपई स्वच्छ धुवून घ्यायची, कोरडी करायची, कापून घ्यायची तिला आणि त्यानंतर त्याचे जे साल राहते पपईचे ते सर्व काढून टाकायचे। साल काढल्यानंतर जो बियांचा भाग राहतो तो पण आपल्याला इथे काढून टाकायचा आहे
आणि जी जाड किसणी राहते त्या किसणीनेच किसायचं आहे, बारीक किसणीने नाही किसायचं. त्यानंतर पॅनमध्ये तेल, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग आणि हळद टाकायची आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपली पपई आहे ती टाकायची. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस, कोथिंबीर आणि गुजराती रेसिपी म्हटली म्हणजे त्यामध्ये साखर तर आलीच. साखर टाकायची, मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा. क्रिस्पी फाफडा आणि संभारो सर्व करूया.